जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। खासदार बजरंग सोनवणेंची केसमध्ये आज 9 वाजता पत्रकार परिषद। सरपंच हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी ते संवाद साधतील। मनोज जरांगे पाटील आज परभणी आणि बीडच्या मस्साजोग इथं भेट देतील। सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील। बीडमध्ये मराठा समाजाचे समन्वयक आज संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतील। मराठा समाजाचे समन्वयक सांत्वनपर ही भेट घेणार आहे। बीड आणि परभणी प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई व्हावी, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी। बीडच्या घटनेबाबत सरकार संवेदनशील, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। तर विरोधकांना प्रत्येक घटनेत राजकारण करण्याची सवय आहे, दरेकरांची टीका। पुण्यातील मराठा कार्यकर्त्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाई करण्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला कळंबमधून अटक। आरोपी आतिश जाधवला पुणे पोलीस गुन्हे शाखा आणि धाराशिव पोलिसांकडून अटक। भाजप उपाध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ता हेमंत परांजपे मारहाण प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांकडून 2 आरोपींना अटक। ठाकरे गटाचे नेते अद्वै हिरेंचं मालेगाव बाजार समितीमधील सदस्यत्व रद्द। अद्वै हिरे जास्त दिवस गैरहजर राहिल्यानं जिल्हा उपनिबंधकांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय। वाघूर प्रकल्पातून 3830 शेततळे तयार करण्यात येणार। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा निर्णय। लसूण 400 रुपये किलोवर तर भाज्या 30 ते 40 रुपयांनी महागल्यात। महागाईचा सर्वसामान्यांना फटका। जुन्नरमधील शेतकऱ्यांना बाजारभाव कमी झाल्यानंच मेथीच्या शेतामध्ये मेंढरं सरली आहेत आणि सध्या मेथीला शेकडा 400 रुपये इतका कमी दर मिळत असल्यानंच शेतकरी संकटात। वाशिममध्ये तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण। तुरीला 5000 ते 7300 रुपयांपर्यंत दर आहे। तुरीच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळेच शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय। जालन्यात मागील 2 महिन्यात सीसीआयकडून 44,000 क्विंटल कापसाची खरेदी। 7400 रुपयांचा कापसाला दर आहे। कापसाला भाव आणखी वाढवण्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे। वाशिम जिल्ह्यात सौर प्रकल्पाचं लोकार्पण झालेलं आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत लोकार्पण। नाताळची सुट्टी पर्यटकांची पावलं कोकणाकडे। राज्यभरामधून गणपतीपुळ्याला पर्यटकांची मोठी गर्दी। धुळे शहरातील आदिवासी वसतिगृहामधील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे। अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन मागे। सोलापूर तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर दिव्यांगांचं ठिय्या आंदोलन। दिव्यांग प्रमाणपत्र आणि मानधन वाढीसाठी आंदोलन। 5वी ते 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शुल्काबाबत संभ्रम। विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिल्यास आणि नंतरच्या फेरपरीक्षेत देखील अपयश आलं तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या शुल्काची प्रतिपूर्ती कोण करणार, याविषयी प्रश्न उपस्थित झाला। शिक्षण क्षेत्रात बदल होऊ घातलेला असलेल्या बदलांची माहिती आता माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल। राज्य सरकारनं आखलेल्या स्कूल कनेक्ट या उपक्रमाचा दुसरा टप्पा नव्या वर्षात सुरू होईल। सरकारनं मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेमधील तरुणांचा पगार द्यावा। सरकारनं प्रश्न तत्काळ निकाली काढावा, रोहित पवारांचं ट्विट। सुमतीताई सुकळीकर यांचा जन्मशताब्दी समारोह साजरा झाला। मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी आणि बावनकुळेंची उपस्थिती। फडणवीसांच्या हस्ते काकू शोभाताई फडणवीसांचाही सत्कार। पुण्यातील भोर नगर परिषदेच्या घनकचऱ्यावर प्रक्रिया। घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत 100% ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया। शहराच्या वाढत्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता पुण्यासाठी 2 महापालिका आवश्यक आहेत आणि निर्णयासाठी उशीर चालणार नसल्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका। हिंजवडी आयटी पार्कमधील समस्या तातडीनं सोडवा, उद्योगमंत्री उदय सामंतांचे निर्देश। विधानसभेच्या आचारसंहितेमुळेच मंदावलेल्या कामांना गती मिळणार आहे। पुण्यातील वाघोली अपघात प्रकरणात डंपर मालकाला अटक। डंपरवरील चालक मद्यप्राशन करत असल्याचा निष्काळजीपणाचा ठपका ठेवून मालक अनिल काटेला पोलिसांकडून अटक। राजगुरुनगर ते अयोध्या पुण्यातील 2 युवकांचा सायकल प्रवास सुरू। 1600 किलोमीटरचा प्रवास पार करणार। पुण्याच्या मंचर शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ। दुचाकी चोरतानाचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद। नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण। पुणे महानगरपालिकेच्या वित्तीय समितीच्या बैठकीत सुमारे 1200 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर झाले।